तर आता शरद पवार आणि बाबाजानी दुर्राणी यांच्यात भेट होते आहे। बाबाजानी दुर्राणी हे शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत। आम्ही घरवापसीसाठी तयार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं। त्यांच्या मुलांनी सांगितलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मेळाव्यात जयंत पाटील आणि बाबाजानी दुर्राणी यांच्यातही चर्चा झालेली आहे। त्यामुळे बाबाजानी दुर्राणी हे आता शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत। दिंडोरीत सुद्धा असंच काहीसा प्रकार बघायला मिळाला होता। नरहरी झिरवळ हे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात, पण त्यांचा मुलगा मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मेळाव्यात बघायला मिळाला आणि मी पवारांसोबत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। तशाच पद्धतीच्या घडामोडी या आता छत्रपती संभाजीनगरात सुद्धा घडतायत। बाबाजानी दुर्राणी यांच्या मुलाने पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मेळाव्यात उपस्थिती लावली। मी साहेबाला भेटायला आलो होतो। उद्या सकाळी 8 वाजता साहेबांनी आज वेळ दिला होता, संध्याकाळी 8 वाजता, उद्या सकाळी 8 वाजता बोलविले। निश्चितपणे मी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्यात काम करणार आहे। प्रवेशाचं निश्चित झालेलं आहे, मात्र शरद पवारांसोबत येण्याचा तुम्ही निर्णय का घेतला? सुरुवातीपासून मी 1985 यस काँग्रेस पासून चरख्यापासून पवार साहेब सोबत आहे, पवार साहेबांच्या सोबत आहे। मध्यंतरी का कुठे गेले? आता मध्यंतरी बरेचसे थोडा डायव्हर्शन झाला, एक 8-10 महिन्याचा। पण ते डायव्हर्शन का झालं होतं? आता पवारांकडे येण्याचं कारण कारण काहीच नाही, एका विचाराने। खरं तुम्हाला सांगायचं होतं की समविचारी पक्ष त्याच्यासोबत काम करणं योग्य आहे। ज्या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये मतदारामध्ये मतभेद निर्माण होतात तिथं काम करणं नेत्याला बी, कार्यकर्त्याला बी आणि मतदाराला बी फार अवघड होते। अजित पवार सध्या समविचारी लोकांसोबत नाही ना। आता भारतीय जनता पक्ष शिंदे सेना यांच्याबरोबर काम करणं कार्यकर्त्याला बी आणि सर्वसामान्य मतदाराला बी फार अवघड जाते। हे एक महत्त्वाची भूमिका आहे। पण मध्यंतरी 7-8 महिने तुम्ही अजित पवारांसोबत होतात, त्या कालावधीत शरद पवारांना ह्या तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जाण्यामुळे त्रासही झाला असेल? नाही, आता कसं आहे, काय निर्णय होतात असे म्हणजे काय, शाम का बोला शाम को घर लौट के घर को आया तो कोई बात नाही। भुला वापस आला हे आहे की निवडणुकीचे रिझल्ट बघून तुम्ही परत फिरला? तसं काही नाही, निवडणुकीचे रिझल्ट बघून तसं काहीच नाही। कारण की मी एक ग्राउंडवरचा कार्यकर्ता आहे आणि मी नेहमी धर्मनिरपेक्ष विचाराने काम करीत आलो। अजित पवार गटामध्ये तुम्ही जसं इकडे आलात अशा स्वरूपाची अजूनही काही खतखत आहे का? अजूनही काही शरद पवारांच्या मार्गात? ते काय, त्याच्यावर मला काही बोलायचं नाही। तर हे होते बाबाजानी दुर्राणी, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। कॅमेरामन अमित सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। तर मी आता शरद पवारांच्या नेतृत्वातच काम करणार आहे असं बाबाजानी दुर्राणी यांनी म्हटलंय।